घरात बाहेर आली तर ती सगळी रांगोळी दिसली आणि त्या रांगोळीवर पाणी दिसलं. अष्टदल काढले काढलं होतं. भगवान तिकडून पळत पळत आले तिकडे बघा आणि ते भगवान पळत पळत आले त्या गोपिकेची नजर चुकवून त्या अष्टदलावर मोठे चक्रपाणी सुंदर रंग भरून अष्टदल गोपिके काढलं होतं. भगवान त्यांनी जाऊन त्याच्यावर लघुशंका सगळी रांगोळी भरून टाकलं. अनेक अनेक एवढ्या त्रस्त करून टाकलं. त्या भोवळीचा झोपला असेल तर त्याच्या पोटावर लोण्याचा डेरा त्याच्या ढेरीवर फोडून टाकला. कधी कधी जावं त्या घरातले सगळे भांडे फोडून टाकावे. घरामध्ये काय होईल तेवढा काढा भगवंताने. कधी कधी त्या वेणीची आणि गाडीची वाट बांधून टाका. कधी कधी एक दिवस काय झालं महाराज, ती गोपिका झोपलेली होती आणि त्या झोपलेल्या गोपिकेच्या पांघरुणाच्या जवळ भगवान गेले. त्या घरातले लोणे पुसून खाल्लं. काही ठेवलं अगदी चाटून पुसून स्वच्छ केलं सगळं घर आणि सगळं लोणी खाऊन थोडं लोणी हाताला शिल्लक ठेवलं. थोडं लोणी हाताला शिल्लक ठेवलं. मग जाता जाता सगळे गोपाळांना देवा चला काढवा घरी. तेवढे थांबा असं म्हटली होती म्हणजे गोपिका. प्रसाद खायला पाहिजे. काय प्रसाद द्यावा सगळ्यांना सांगितलं तुम्ही जा. भगवान तिच्या घरात गेले. त्या झोपलेल्या गौरीच्या तोंडावरचं पांघरुण काढलं आणि तिच्या तोंडाला लोणी लावलं. तिच्या तोंडावर सगळीकडे लोणी लावून आणि भगवान सकाळी ती गोपिका उठली. उठल्यानंतर झाडून पुसून वेळाच्या निमित्ताने गेली तर त्यावेळी सासूने तिचा चेहरा पाहिला आणि तिने सांगितलं अरे हे काय झालंय. काय झालंय म्हणतात सासू रागवली म्हणजे हा यासाठी घरात ठेवलंय तुला. एवढं सगळं खायला देते तरीही रात्री चोरून खाण्याची वृत्ती आहे का. रागवलेल्या सासू कशावर रागवली ते कळालं नाही. शेवटी सासूने आरसा दाखवला. बघा रात्री चोरून लोणी खाता मी काय देत नाही का. बरंच बोलली त्या इथे सांगायचं नाही. बरंच रागवली पडली. आणि मग नंतर तिने आरशात चेहरा पाहिला आणि तोंडात तर एक कण गेला नव्हता. गोळी तरी पुढे खाल्ली आणि तोंडाला सगळं लोणी लागलेलं पाहिलं. ती कळालं ही खोडी करणारा दुसरा कोणी नाही हा भगवानच आहे. आणि मग सगळ्या मुली यायच्या यशोदेला सांगायच्या यशोदे तुझ्या बाळाला सांग तुझ्या पोराला काहीतरी सांग. त्या आईला बरोबर यशोदा म्हणायच्या अगं काही काय म्हणता ग 5 वर्षाचे माझे बाळ अंगणीचं माझ्या खेळे ग तुम्ही बोलायला जातं ग माझं 5 वर्षाचे काही श्रीरंग माझा वेळा याला नाही दुसरा सोडा तुम्ही याची संगत सोडा गे इतकंच आहे. शेवटी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळी जाणार इतपत म्हणण्यापर्यंत यशोदेने सगळ्यांना ऐकवलं. सगळ्यांना परत पाठवलं. आता जाता यशोदे जेव्हा तुझ्या समोर तुझ्या घरात कोणी करेल ना तेव्हा त्रास दिला. भगवंत ते ऐकलं आणि सांगितलं आणि म्हणून भगवंताने विचार केला आणि एक पकडलं आणि यशोदा मातेला प्रार्थना केली मला काहीतरी खायला दे मला दूध दे. आणि मग दूध प्राशन करत असताना यशोदेला दिसलं की ते दूध चुलीवर ठेवलेलं दूध तुटून जात आहे आणि तुटून जातात यशोदेने पाहिलं. भगवंताला बाजूला सरकवलं आणि ते भांडण ठेवायला आणि यशोदा जेव्हा भांडण उतरवायला गेली आता विचार मग सांगितलं वेळ येईल ती साय त्या साई जीव असतो साय खराब नाही झाली पाहिजे. साय त्या भांड्यात पडून नाही म्हणून यशोदेने भगवंताला बाजूला केलं आणि यशोदा गेली दूध उतरवायला. भगवंताला राग आला माझ्यापेक्षा जास्त ही दूध प्रिय आहे का हिला. फक्त असं म्हणून भगवंताने त्या डेऱ्यातलं तोच रवी बाहेर काढला आणि डेऱ्यावर काढला. डेरा